अजून एक. अजून एक. ओके. Use of as soon as, no sooner than. Both of these are the coordinating conjunctions, and it connects together two or more than two main clauses and makes two independent sentences. We call it compound sentence. If you have asked the question, what is this? What is as soon as or what is no sooner than? These are the coordinatory conjunctions, and what is its a function? To connect together. Try to say, speak in English, huh? To connect together two or more than two main clauses and makes compound sentence, or we call it double sentence, or we call it independent sentences. Okay. आता याचा यूज तुम्ही पाठीमागच बघितलेलाच आहे. कमी वेळेत पटकन शिकवून जायचं, कारण आपल्याला आता फक्त कोऑर्डिनेटिंगचे एवढे बघून नाही तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सुद्धा बघायचे आहे. तर एक लक्षात असू दे की यापैकी एक कुठलं तर वाक्यात असणार आहे, कंपल्सरी 1 मार्काला येणार आहे, मिनिमम 1, आणि ब्रॅकेटमध्ये सजेशन राहणार आहे यूज म्हणून. तर आता समजा हे ॲज सून ॲजचं वाक्य आहे, तर साहजिकच कंसात सूचना काय येईल तुम्हाला? यूज. काही वेळेला नो सूनर दॅनचं वाक्य आहे, तुम्हाला सूचना काय येईल मग? यूज. कळतंय? तर नुसार समजा मी असं म्हटलं की ॲज सून ॲज then, sorry, class, comma, all girls stood up. सूचना काय असेल? यूज नो सूनर दॅन अँड रिराईट अगेन. आता किती सोपं आहे बघा, लक्ष द्यायचं आणि समजून दिलं की लगेचच, मी उत्तर लिहून देणार नाही, तुमच्याकडून उत्तर आलं पाहिजे. समजून दिलं की लगेचच उत्तर सांगाल. आय फॉरगेट युअर नेम. ॲज सून ॲज काजल एंटर्ड इन द क्लास, ऑल गर्ल्स स्टूड अप. यूज. आता मी तुम्हाला सांगेन बघा किती सोपं आहे. वाक्यातील सुरुवातीचं ॲज सून ॲज असो, व्हेन असो, ॲज असो, बघा मी एकाच वेळेला 3 सांगतोय समजून देताना. वाक्यात सुरुवातीला व्हेन असेल, ॲज सून ॲज असेल, ॲज असेल, काढा आणि काय वापरा? इथपर्यंत तुम्ही बरोबर वापरता, इथपर्यंत तुम्ही बरोबर वापरता की ॲज सून ॲज काढून नो सूनर. पण त्या नो सूनर नंतर इथं जे करता आलेलं आहे, काय करता इथं? त्याच्यानंतर इथं मी बाण दाखवतो बघा. इथं जर इज आर वॉज वेअर काय असेल तर ते नो सूनर नंतर घ्या. बघा मी काय सांगतो, पटकन उत्तर आलं पाहिजे की कर्त्यानंतर इथं इज आर वॉज वेअर जे टू बीचे रूप आहेत त्यापैकी आलेलं असेल ते नो सूनर नंतर घ्या, आणि मग बाकीचं वाक्य आहे असं लिहा. आणि कॉमा काढून त्याच्याऐवजी द्यान नावाचा मामा ठेव. काय म्हणतोय मी? नो सूनर कुठं वापरायचं तर कळलं. ॲज असेल, व्हेन असेल,
ऍज सुन ऍज असेल काढा आणि नो सुनर वापरा. त्यानंतर इथं इज आर वॉज वेअर यापैकी जे आले असेल ते नो सुनर नंतर घ्या. बाकीचं वाक्य आहे असं या कुठपर्यंत कोमा कोमा काढा आणि त्यांना कनेक्ट करा वाक्य. अजून थोडा ऍडिशनल सांगतो की जर इथं कर्त्यानंतर मी मुद्दाम काजल म्हणत नाही काय पण इथं करता असेल कर्त्यानंतर जर इथं इज आर वॉज वेअर यापैकी काहीच नसेल तर त्यानंतरच्या मुख्य क्रियापदाला अनुसरून डू ऑब्लिक डज ऑब्लिक डीड यापैकी एक घ्यायचं. याला अनुसरून की जसं समजा तुम्हाला जास्त आवडतं म्हणून लिहितो कळलं कळतंय का. जर मुख्य क्रियापद जर मूळ रूपात असेल डू मुख्य क्रियापद यस प्रत्ययात असेल मुख्य क्रियापद ईडी प्रत्ययात असेल कळतंय. मात्र अजून चुकता कुठं तुम्ही आता हे नो सुनर नंतर घ्यायचं हे तुम्हाला लक्षात आलं घे कुठं घ्या म्हणलंय मी इथलं इज आर वॉज वेअर नो सुनर नंतर मी तो उत्तर तयार करून दाखवतो पहिलं वाटल्यास ऍज सुन ऍज ऐवजी नो सुनर नंतर इथला करता असतो त्या कर्त्यानंतर इज आर वॉज वेअर जे असेल ते घ्या. नसेल तर त्यानंतरच्या मुख्य क्रियापदाला अनुसरून की जसं डू डज डीड पैकी किती जणांना कळलं इथं डज किंवा डू येतोय असा हात वर करा बरं. डज किंवा डू येते असे हात वर करा. ठीक आहे डीड येते असे हात वर करा बरं जरा. ओके थँक्यू. ते तुम्ही घेता पण अजून एक बारीकशी चूक करता ते पण लक्षात ठेवा आता की इथं नो सुनर नंतर डीड येते तुम्हाला लक्षात आले का एंटर्ड आहे जसं लवड तसं एंटर्ड. मात्र आता ह्यातला ईडी काढून घेतला तुम्ही उत्तरात इथं डीड मध्ये हे तुम्ही उत्तरात येताना काय येईल बरं मग आता नो सुनर डीड काजल काजल बरोबर आहे. हात वर करा. आता इथपर्यंत कळलं एवढ्याने हात वर करा बरं. नो सुनर डीड काजल एंटर्ड बरोबर आहे असे हात वर करा. आता किती जणांना कळलंय हात वर करा बरं. ठीक आहे ही चूक तुम्ही करू नका परीक्षेत. इथला ईडी काढून घेता तुम्ही बरोबर इथं पण पुन्हा एंटर्डच इथं एंटर्ड असेल किंवा लवड असेल हेल्पड असेल चेंजड असेल त्याच्यावरून तुम्ही डू डज डीड ठरवल्यानंतर इथला डज किंवा डीड असेल तो इथं आल्यानंतर मूळ रूप राहिले हे लक्षात घ्यायचं. मग आता बाकीचं वाक्य म्हणजेच हे काढलं नो सुनर डीड काजल एंटर इन द क्लास कॉमा ऐवजी आणि मग बाकीचं वाक्य आहे असं काय असेल ते पुढे. ओके नुसार आता मी दुसरं वाक्य देतो. थोड्या वेळ बाजूला राहू दे शेवटीच घेऊ ते. यूज दोन्ही पण म्हणजे कळतंय यूज और यूज पहिल्यांदा आता नो सुनर समजून दिलंय म्हणून प्लीज रेज युअर हँड्स डोंट कॉमन नॉइस. ज्यांना कळतंय त्याने हात वर करा उत्तर येतंय त्याने. का बरं
ऍज सून ॲज असेल, व्हेन असेल, ॲज असेल काढून आणि नंतर मग या कर्त्यानंतर आता इथं काजल आले तर इथं टावर आले आणि इथं एंटर्ड तसं इथं टंबल्स. हात वर करा. मी एवढं वेळ कशासाठी? वर्ब 1000 वेळा मी बदलणार आहे. प्रत्येक वेळेला तेच वर्ब मी 101% देणार नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये अनेक आहेत. नुसार. येस. हा पटकन. डोंट वेस्ट माय ॲज वेल एज ऑल्स टाइम. नो सुनर नंतरच बाळा डू डज डीड यापैकी आलं पाहिजे. ते टावर नंतर आलं पाहिजे. सब्जेक्ट काय असेल तर नंतर आलं पाहिजे. बोल पुन्हा एकदा. ट्रेन लेट. वन्स मोर विथ कॉन्फिडन्स. No sooner does tower tumble than the train left. Than the train left. कळतंय? ह्याच वाक्यात तूच सांगून मला वेळ वाचव. ॲज सून ॲज वापरून सांग. As soon as tower tumbles the train. अडकवून नको. सगळं येतंय पण चुकतंय का काय, चुकतंय का असं म्हणू. हा As soon as tower tumbles the train. हा टंबल्स. जसं आहे तसं ॲज सून ॲज वापरताना फक्त इथं जे कंजंक्शन ॲज असेल, वेन असेल, नो सुनर असेल ते काढा आणि नंतर इथं आहे असं जावा. कॉमा फक्त त्यांच्या ऐवजी नो सुनर असेल तरी येईल. ओके. नुसार. तर तिसरं वाक्य शेवटचं देतो. ही जी वाक्य आहेत माझ्या हातून येतात वगैरे, पण बोर्डात आलेली सगळे वाक्य डोक्यात असतात. तीच वाक्य पडतात. लक्षात घ्या. मधने फास्ट बसूनच पण फास्ट वाक्य रीड कर. As she touched the spot, the train gone away. वन्स मोर. As she touched the spot. काय टॉच म्हणते तो? टच म्हणते. As she touched the spot, the pain gone away. वाक्याचा अर्थ असा. रत्नदीप. अर्थ इन मराठी. एखादी समजा जखम झाली काहीतरी, स्पॉट म्हणजे अर्थ तसा आहे त्या वाक्यात. जेव्हा तिनं त्या जखमेला टच केला तेव्हा वेदना निघून गेल्या. काय ग्रेट टच आहे. येस. तू सांग लास्ट. दिस साइड, दिस साइड, दिस साइड. येस. ऑल ऑफ यू टेक डाउन. हा उत्तर डायरेक्ट. डोंट वेस्ट ऑल्स टाइम लुकिंग अस. बघताय काय आपल्याकडे पटकन न शिकवता वेळ जाऊ नये याच्यामध्ये. गुड. नो सुनर वापरून. नो सुनर. कळलं नाही तुला बाबा काय? मी पुन्हा एकदा समजून देतो. ॲज सून ॲज असेल, वेन असेल, ॲज असेल काढा नो सुनर. आणि नो सुनर नंतर लगेच इथल्या मुख्य क्रियापदाला अनुसरून जसं तुम्हाला आवडता शब्द टाकलाय तरी इथे. तुझं लक्ष नव्हतं बाळा. मी पुन्हा समजून देतो. तूच उत्तर सांगायचं. तुला नो सुनर दॅन म्हणतोय.
असं वापरलं तर बोंब अधिक बोंबीची कोणती मोठी बोंब. ठेव पळा वाक्यात अजिबात घाबरू नको. आय एम लाईक युअर फॅमिली मेंबर सो डोंट बी टेक एनी टेन्शन इन द माइंड. ॲज सून ॲज असेल, वेन असेल, ॲज असेल ते काढा आणि त्याच्याऐवजी नो सुनर वापरा. ते नो सुनर झालं इथपर्यंत समजा तुम्ही नो सुनर आला की लगेच इथल्या मुख्य क्रियापदावरून डू डज डीड मुख्य क्रियापद मूळ रूपात असेल जसं टच असतं डू, टचस, डज, टचड, डीड घ्यावं लागलं आणि ते डीड घेतलं की लगेच इथला करता म्हणजे नो सुनर डीड सी हे काढावं लागेल ईडी. दॅन इतर किती वेळ खातो रे बाळा. मला लय रागाच्या चिळखंड्या उठते रे एवढा वेळ गेलाय. तुझं नाव सांग. प्रथमेश. As Prathamesh covers his study, comma, he will get. आता प्रथमेश सांग बरं आता बाळा. As soon as Prathamesh has covered his study, दादा येऊ. no sooner हा no sooner than has Prathamesh covered his study, then he will. वन्स मोर. No sooner than Prathamesh. अरे ह्याला ध्यानचा एवढी आवड असेल. अरे नो सोनर नंतर मी सरळ सांगितलं यापैकी घ्यायचं सोनू. बाकीचा आवाज नको प्लीज. हा वन्स मोर. मी जेव्हा वन्स मोर म्हणतो तेव्हा तुझा आवाज उदित नारायण सारखा येतो असं नाही, काहीतरी चुकतं. हा No sooner than does Prathamesh. आता मला तुझा नाद सुरू वाटायला लागला. प्रथमेश नो सुनर नंतर ह्यापैकी मन काहीतरी ह्याला अनुसरून मन. No sooner than does Prathamesh. आता काहीतरी किमान डोक्यात आणून घ्यायचं. प्रथमेश नो सुनर हो गीतं तो नो सुनर नंतर काय घेतलं डीड. कशाला अनुसरून घेतलं एंटर. तसं इथं काय आहे कव्हर्स. यस आहे म्हणजेच काय येईल हा Does. मग बोल बरं आता नीट. No sooner than. अरे दादा हे इकडं बघ त्याच्या डोक्यातलं एक निघू दे आता. थांबा जरा बोल ना प्लीज. हे ध्यान कुठं वापरायचं रे दादा ह्यातलं तर ही कॉम आहे का नाही. त्याच्याऐवजी हे ध्यान वापरायचं मध्ये सुरुवातीला वापरायचं नाही. इथं जिथं कॉमा येईल तिथं ध्यान, कॉमा येईल तिथं ध्यान. ध्यान आता कळलं का तुझा गोठवा तिथं होत होता. आता बोल. हा No sooner does Prathamesh cover his study, than he will get first. आलं लक्षात. द्या आता काही जण लिहित लिहित पुढचं माझं लेक्चर ऐकत राहा म्हणजे मोबाईल कव्हर सीट. तर जसं हे संपलंय आता ॲज सून ॲज नो सूनर द्याने बस का 4 वाक्य झालेत. काय अडचण त्यानं जीव खाल्ला तुमचा माझा. पण शेवटी मला त्याचं लक्षात आलं की त्याला एकदम वापरावं वाटत होतं हे. तर हे ध्यान पण वापरायचं मला तुझे लक्षात आलं काय अडचण आहे ती. आता नक्कीच तू कोमाच्या जागेलाच ध्यान वापरशील, सुरुवातीला वापरणार नाही कुठं. ओके तिथं आता तुला अजून एक समजून देतो. कोमा असेल
इतर अँड किंवा अजून कुठलं कंजंक्शन असेल, फुल स्टॉप असेल, ते काढायचं आणि देन वापरायचं. तुझ्यासाठी ऍडिशनल लेक्चर यांना फायदा म्हणायचा. ओके, आता ते समजून घेत दिसतंय का बाळा इथलं? ओके, इथपर्यंत दिसतंय का? इथं unless if not. फक्त वाक्य लिहायची, उत्तर तुम्हाला येतात का नाही? त्यामुळे घरी लिहायची उत्तर, वेळ वाचेल इथं तुमचा. आणि झालं की मला पटकन फास्ट लिहून झालं की मला रत्नदीप सांगेल, सर प्लीज घ्या हे पुढचं उदाहरण. हे समजायला काय अडचण आली का साक्षी? इथपर्यंत नाही ना अडचण काय? मग आता असली उदाहरणं 100 दिली तर सोडवू शकतात. हा, मी 100 उदाहरणं व्हॉट्सअपला टाकतो तुमच्या, ती सोडवून आणायची. ओके, इथं वेळ वाचवा. माझ्याकडे पुस्तकच आहे, त्याचं काय हे नाही. फोटो काढायचा आणि पाठवायचं तुम्हाला, पण त्याचा फोटो काढताना उत्तरासहित येऊन येतं म्हणजे झालं. प्लीज हरी अप. सुरुवातीस झाले. तुम्हाला दिसतंय का, कळतंय का? मी असं काय विचारतोय लक्षात आलं असेल तुम्हाला. माझी डायरेक्शन ही होती. तर अनलेस इफ नॉट, अनलेस इफ नॉट, काजल काय तर ते हे करते. व्हॉट इज इट्स अ फंक्शन रत्नदीप? What? One main clause and two or more than two subordinate clauses and connect together or mix it as a complex sentence or mixed sentence or dependent sentence. In Marathi we call it मित्र वाक्य का मिश्र. तर हे समजून घेताना इकडं यापैकी एक क्षणी 1%, उद्या या परीक्षेला किंवा बोर्डाला किंवा लास्ट परीक्षेला कुठेही 1 मार्काला 100% येणार. मग आता कसं येतं तर तुम्हाला माहिती आहे, मी थोडक्यात समजून देतो. बघा, अनलेस इज इक्वल टू इफ नॉट अँड इफ नॉट इज इक्वल टू अनलेस इज इक्वल टू इफ नॉट अँड इफ नॉट इज इक्वल टू. तुम्हाला हा प्रश्न कुठंच विचारला जाणार नाही, व्हॉट इज इट किंवा व्हॉट इज धिस. एमपीएससी यूपीएससीला असे प्रश्न येतील, मी सांगितले म्हणून मी ते सांगतोय. बोर्डाला फक्त तुम्हाला अशी सवय पाठीमागं जसं विचारलं तसं एखादं वाक्य देणार आणि यूज अँड रिराईट असं म्हणतील. पण हे प्रश्न तुम्हाला मी फ्युचरच्या दृष्टीनं सांगतोय की फ्युचरमध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फेस कराल तेव्हा जे तुम्ही निग्लेक्ट केलेलं आहे ते विचारलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या वेळेला तुम्हाला असाच प्रश्न येऊ शकेल, व्हॉट इज वर्ड. कितीतरी वर्ड आणि कितीतरी पॅरेग्राफ आणि कितीतरी तुम्ही पॅसेज लिहिता, पेजेस लिहिता, पण वर्डची डेफिनेशन क्लिअर सांगता येईल का? यायला पाहिजे की. आता मी परवा सांगितलंय तुम्हाला व्हॉट इज वर्ड. मधने लेक्चर गेलं का हवेत? More than 2 syllables comes together and it has specific meaning, that is called word. What is syllable? Consonant or vowel comes together, that makes syllable. Or letter means अक्षर. समजून घ्या, एका सेकंदात समजून देणार. पहिलंच वाक्य तू साक्षी पुढचे सांगणार. समजून अनलेस इज इक्वल टू इफ नॉट आणि इफ नॉट इज इक्वल टू अनलेस. मी म्हणतोय तेवढंच लक्षात ठेवा. अनलेस म्हणजेच आणि इफ नॉट म्हणजेच
आणि याचं फंक्शन काय? एक मेन क्लॉज आणि दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज कनेक्ट करणं मेक्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हा, तर आता वापरच मी शिकवतोय तुम्हाला. अनलेस इज इक्वल टू इफ नॉट आणि इफ नॉट इज इक्वल टू अनलेस. म्हणजेच एक्झाम्पल बघा, इफ किंवा अनलेस राजू वर्क hard, he will not get success. साहजिकच आता काय असेल बरं इथं सूचना जर वाक्यात अनलेस आहे, यूज म्हणून काय असेल बरं? यूज. मी लिहायची गरज आहे का? तिथे जागा पण नाही. मग जे लेक्चर दिले त्यानुसार अनलेस इज इक्वल टू आणि इफ नॉट इज इक्वल टू, म्हणजेच अनलेस ऐवजी इफ नॉट नुसतं इफ. बघा एवढंच वाक्य समजून देणार आहे. पुढचं वाक्य तुम्ही इफ करता काय असेल ते लगेच या करत्यानंतर इज आर वॉज वेअर काय असेल तर ते घ्या इथं. नसेल तर याला अनुसरून जर हे मूळ रूपात असेल डू, जर हे यस प्रत्ययात असेल, ईडी प्रत्ययात असेल. आले लक्षात? इथं काय घ्यावं लागेल सगळ्याला? मग काय घ्यावं लागेल? साक्षी. इफ राजू डू. का डू? तर हे मूळ रूपात आहे. डू घेतलं त्यातलं काय राहिले आता? ह्या डू नंतर लगेच टाका ते नॉट. अंडरलाईन करायचं नेहमी. तुम्ही जे ऍड करताय ते अंडरलाईन करा, म्हणजे आम्हाला इतर वाक्य चुकले का बरोबर आहे बघायची गरज नाही. अनलेस ऐवजी इफ, त्यानंतर करता आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला अनुसरून. जर असेल इथं एम इज आर वॉज वेअर तेच घ्या, नसेल तर ह्याला अनुसरून डू डज डीड यापैकी घ्या. आणि डू डज डीड नंतर लगेच इफ मधला राहिलेला काय तो घ्या. आणि बाकीचं वाक्य आहे असं. काय अडचण नसेल तर एक वाक्य देतो. आता सगळ्यांचे हात मला लगेच वर पाहिजेत. युअर नेम प्लीज. साहिल. साहिल. अनलेस साहिल वयाच्या मानाला काय येत नाही म्हणून, येत नाही म्हणून राहिलं का? अनलेस साहिल change his style he will not fight. साहजिकच वाक्यात अनलेस आहे. सूचना काय असेल? यूज इफ नॉट. काही वेळेला आवाज प्लीज नको. काही वेळेला यूज इफ नॉट म्हणण्यापेक्षा नुसतं यूज इफ म्हणतात बरं का. यूज इफ म्हणलं तरी सुद्धा तुम्हाला इफ नॉटच वापरायचं, लक्षात ठेवायचं. ओके. आता ह्यानुसार इथं मूळ रूपात होतं म्हणून आपण डू घेतलं, तर इथं आहे असं म्हणल्यावर हात वर करा प्लीज. काय घ्यावं लागेल यांना? उत्तर जे येते अशाने हात वर करा. खोट्यानं हात वर केला तर आज वेगळी शपथ आहे. दररोजची बदल. आज सोमवार आहे ना, बदल आज. आज खोट्यानं हात वर केला होणाऱ्या भविष्यातील कुणाची शपथ? आणि खोट्यानं वर हात केला तर होणाऱ्या भविष्यातील कुणाची शपथ? लक्षात ठेवा. इफ यू आर टेलिंग लाय then you can't get it in future. Okay boys.
थँक्यू. कोणाला सांगितलं म्हणलं होतं तू आता ती साक्षी पुढची काय का नाव असं हा If Sahil did change his style, he will not. नॉट न मांजर नाही मारलं आपलं हा हे राहिलं इथं ना If दीड Sahil did not change his style, he will not. वन्स मोर If Sahil did not change his style, he will not. कॉमा आहे असं राहायला पाहिजे हा. आणि मी जेव्हा वन्स मोर म्हणतो तेव्हा तुमचा आवाज लतासारखा वाटतो म्हणून नाही देर इज समथिंग मिस्टेक असते. ओके व्हॉट्स युअर गुड नेम प्रतीक्षा अँड सर नेम Narute. नरुटे. ओके unless she touched the spot, comma, pen gone आहे. बसते का बरोबर नियमात काजल सांग उत्तर. If she did not touch the spot, the pen gone away. बसतंय का ओके समजतंय का नरुटे दोन झाली का तीन ओके लिहून घ्या. आता एक बोर्डाला आलेलं वाक्य टाकतो आणि तू सांगशील बाळा जिचं लक्ष नाही ते हा बोर्डाला वाक्य टाकतो इथं. अनलेस roads develop along the highways, the traffic cannot regulate, cannot be regulate. बघा वाक्य मी वाचून दाखवतो. Unless roads develop along the highways, comma, the traffic cannot be regulated. किती जणांना उत्तर येते प्लीज हात वर करा बरं यासाठी. बोर्डाला वाक्य येऊन गेले म्हणजे काय ते खोड असतील नदीत लक्षात घ्यायचं. एक फक्त दोन फक्त तीन एक चार पाच सहा सात आठ मुलांमध्ये एक पण नाही 10 9 हात खाली करा. कुठं कन्फ्युज झालाय तुम्ही बघा लक्ष द्या. जेव्हा बोर्डाला वाक्य येतं लास्ट कन्फ्युज कुठं झालाय बघा तुम्ही खालीच बघ बघा तुझं लक्ष नव्हतं म्हणून मी फक्त म्हणलं. कन्फ्युज इथं झालाय तुम्ही की तुम्हाला डू डज डीड काय घ्यायचं. तर तुमच्या डोक्यात एकच आहे इथं यस आहे. अरे पण यस आहे सब्जेक्ट मध्ये मी तुम्हाला सरळ सांगितलंय मुख्य क्रियापदाकडेच जायचं डू डज डीड ला. तसा आहे असा सब्जेक्ट घ्या. ही रोड्स हा सब्जेक्ट आहे इथं. जसा का इथं राजू आहे किंवा इकडं साहिल आहे तसं इथं सब्जेक्ट काय तुम्ही रोड्सला यस आहे म्हणून लगेच डज डू डीड काय तुमच्या डोक्यात कन्फ्युजन करायची गरज नाही. आता किती जण कळलं हातवर करा. What's your good name? बाकी हात खाली करा. हा and surname? Surname? सरक. तू का थांबली बाळा. हे जसं राजू आहे तसा किंवा साहिल आहे तसा तिथं रोड्स आलाय बस एवढाच चेंज आहे. म्हणजेच अनलेस ऐवजी इफ रोड्स मूळ रूपात आहे म्हणजे काय घ्यावं लागल यातलं हे डू डज डीड पैकी काय घ्यावं लागेल 1 2 3 नंबर पैकी हा डू नॉट. इफ रोड्स सॉरी इफ रोड्स डू नॉट डेव्हलप along the highways, comma बाकीचं वाक्य as it is. आज तास एक्स्ट्रा घेणार
कळलंय का?